मराठी साहित्यामध्ये एका जिल्ह्याची गोष्टच खूप वेगळी आहे. चला, आज तीच गोष्ट पाहूया. सुरुवात करूया एका आकड्याने 17. काय आहे हा आकडा? आजवरच्या 98 पैकी तब्बल 17 साहित्य संमेलनाध्यक्ष एकट्या सातारा जिल्ह्यातून आलेत. यावरूनच साताऱ्याचं योगदान किती मोठं आहे हे दिसतं. पण हे संमेलन आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे मराठी साहित्य विश्वातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं संमेलन. आणि हे संमेलन संपूर्ण भारतात होतं, ज्यामुळे साताऱ्याचं कर्तृत्व आणखी मोठं ठरतं. साताऱ्याची ही परंपरा काही कालपर्वाची नाहीये, ती 100 वर्षांहून अधिक जुनी आहे. आणि हे अध्यक्षही वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. कोणी कादंबरीकार, तर कोणी विचारवंत आणि नाटककार. पण अध्यक्षपद म्हणजे तर फक्त हिमनगाचं टोक झालं. खरं तर या जिल्ह्याने कवी, कादंबरीकार, विचारवंत, साहित्याच्या प्रत्येक प्रकारात मोठे लेखक दिलेत. म्हणजे बघा, हा योगायोग नाही, ही एक खोलवर रुजलेली सांस्कृतिक परंपरा आहे. आणि आता हेच संमेलन पुन्हा साताऱ्यात होतंय. या गोष्टीत आता कोणता नवा अध्याय लिहिला जाणार?